वो पापड़ वाली कुपनवाला प्लीज जरा विनंती आहे, बुक्स घेऊन आपल्या गाडीच्या समोर थांबायचं आहे. थांबलेले आहेत प्रेक्षक माय बाबा. आपल्याला कोणाला कुपन जर खरेदी करायचं असेल त्यांनी तिथं त्या गाडीजवळ येऊन थांबायचं. तिथून आपण याच दरम्यान पापुलेटवाली फेम चिंतामणी शिवडीकर साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन अमितजी पाटील साहेबांना आणि मुकुंदजी गावंड साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषेच्या ज्या कलाकारानं केलंय त्या दिग्गज कलाकाराचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन आयोजकांना की खरं तर महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात का लिहिला गेला नाही हा यक्ष प्रश्न आहे, परंतु त्यांचं बलिदान 40 दिवस धर्म आणि रक्षणाकरता केवळ जो राजा लढला त्या राजांकरता शब्द देखील अपुरे आहेत. अगदी काळही थांबला होता, ओशाळला होता. तिथं या छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा या समर्थ चषक 2026 मध्ये आपण भव्य दिवस स्वागत करूयात. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. हे भाग्य समर्थ चषकाच्या या आयोजकांना लाभतंय, अर्थात मुकुंदजी गावंड असतील, अमितजी पाटील असतील, सागर पाटील असतील, नितीन म्हात्रे असतील आणि मुकुंद गावंड मित्र परिवार या सगळ्यांना विनंती करेन की आपण जीवनजी गावंड असतील या सर्वांना विनंती आहे आपण या कलाकाराचा यथोचित मान सन्मान करावा. यस अमितजी पाटील यांचे पिताश्री अर्थात सांगाजी पाटील, आदरणीय सांगाजी पाटील साहेब, अमितदादा पाटील दिघाडी गावचे लोकनियुक्त माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ज्यांच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ते आदरणीय सांगाजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन झाले. पंतप्रधान इशारा गेम ऑन. यस तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचा यथोचित मान सन्मान मी सांगाजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते या कलाकाराला योग्य तो सन्मान द्यावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, अंग शहारून यावं अशी भूमिका सध्या तरी साकारताना हे कलाकार आमच्या सोबत सोडले गेले त्यांचाही यथोचित मान सन्मान आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आपण स्वागत करूयात. पहिला बॉल मात्र डॉट गेलाय. सेकंड बॉलला सुरुवात झाली आहे. अजय गरजसाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 षटकारांसाठी लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आणि झोपून षटकार मारला तर 1000. अमित पाटील यांच्याकडनं मोरावे बिमार अर्थात आपण स्कीमर फॅमिलीचे एक तुमचे मेंबर्स स्कीमर फॅमिली अमितजी पाटील आज मोटिवेट करत असताना खरं तर फलंदाजांनी जर पळून धावा मैदानाच्या आतमध्ये 4 काढल्या ना अजयनं तरी देखील त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. काय पारितोषिक लावली जात आहेत अमितजी पाटील यांच्याकडनं. ओ लावली बॉल, भन्नाट वेग आहे, अगदी वाराच्या वेगानं चेंडू निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आतापर्यंत. 1 धाव धावफलकावर लागली आहेत. पहिला ओव्हर सुरू आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा खरं तर डी लॉट्स मधला पहिला सामना. सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे विपक्ष GI11 कासगाव. ओ कासगाव टीमचा हा गोलंदाज अगदी करण लहाने काय जबरदस्त मारा करतोय. आपण काय एवढ्या दूरवरून आलात, आम्ही काय एवढ्या दूरवरचा अंतर कापत या खरं तर पिरकोण नगरीमध्ये समर्थ चषकामध्ये खेळण्याकरता आलोय हे मात्र दाखवत असताना 12
सबस्क्रायबर असं आतापर्यंत बाकी आहेत. किती हजाराला? 50 सबस्क्राईब्सची अगदी अपेक्षा आहे. 12 हाही बॉल जे अगदी वेगानं फेकलाय, इंजुरी करून गेलाय क्षेत्र अगदी या फलंदाज महेशला. पाण्याची मागणी केली जाते. अगदी एवढा वेग होता की चेंडू शरीरावर अदलला अलॉंग द बॉडी आणि त्यानंतर मात्र शरीराचा वेग घेतला. या बॉलनं इंजुरी केली आहे हरेश पाटीलला. खरं तर आज आपण पाहतोय सचिन टेंबे पुरस्कृत GI11 कासगाव संघ जर ही मॅच जिंकला तर सचिन टेंबे यांच्याकडनं तुम्हाला बरीच पारितोषिके आहेत. बॅटिंगसाठी वैयक्तिक 10 ते 19 धावा काढणाऱ्या फलंदाजाला 500, 20 ते 29 धावा काढणाऱ्या फलंदाजाला 1000, 30 ते 39 धावा काढणाऱ्या फलंदाजाला 1500 रुपये आणि 40 ते 49 धावा काढणाऱ्या फलंदाजाला 2000 आणि एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतक झळकावलं तर त्याच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस. हे फलंदाजांसाठी बक्षीस असेल कासगाव टीमसाठी. त्यानंतर गोलंदाजांसाठी वैयक्तिक पारितोषिक बघा. एका षटकामध्ये 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा ज्या गोलंदाजाने दिल्या ना त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एका षटकामध्ये 8 किंवा 8 पेक्षा कमी धावा दिल्या ना तर त्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि क्षेत्ररक्षकांसाठी प्रत्येक झेलसाठी 200 रुपये. एवढंच नव्हे तर खेळाडूंव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी देखील कासगावच्या फलंदाजाने जेव्हा षटकार मारला त्यानंतर प्रेक्षकांनी तो झेल पकडला, प्रेक्षक कमाल कॅच 200 रुपये. हे बक्षीस सारे दिले जातील सचिन टेंबे पुरस्कृत GI11 कासगाव संघ यांच्याकडनं. ही पारितोषिकाची या ठिकाणी खैराट, परंतु इथे इंजुरी झाली फलंदाजाला. रिटायर्ड हर्ट हरेश पाटीलला तुम्ही पाहताय. 3 बॉल डॉट केला. जबरदस्त चेंडू लागलाय बघा. गदी फलंदाजाच्या नाकावर चेंडू आदळल्यानंतर त्याला इंजुरी झाली आणि तो मैदानातून बाहेर आला. नवीन फलंदाज मैदानात जाईल. वेगच एवढा होता की करण लहाणेच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल फेकलेत, 1च धाव खर्च केली आहे. मग सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे टीमचा नवीन फलंदाज मैदानात जाईल आता सामना करण्यासाठी. जखमी वाघासारखं लढावं लागेल आज उरण पूर्व विभागामध्ये. केळवणे गाव तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कासगाव जो GI11च्या नावाने केलेल. दुसऱ्या बाजूला आमचे नितीनजी म्हात्रे सह्याद्री सोलर चे ओनर सर्व सर्वे. खरं तर शून्यातून विश्व निर्माण करणारे नितीनजी म्हात्रे. आज त्यांनी पॅक केलेला हा संघ सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे. खूप चांगलं योगदान आहे. खरं तर मुकुंदजी गावंड मित्र परिवारामध्ये ही सारी मंडळी खूप मेहनत घेताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्य आज त्यांनी स्वप्न गोड पाहिलं सातत्याने या स्पर्धेमध्ये. आणि महाराष्ट्रामधील नामांकित स्पर्धा मित्रांनो 33 बाईक स्कूटी बाईक्स आणि त्यानंतर एक 4 व्हीलर कमी पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये अशी एक नाव चर्चेला आलेली स्पर्धा म्हटलं तर समर्थ चषक. आडव्या बॅटने खेळलाय. बॅटची एज अगदी मिस्टामिंग स्ट्रोक. एसटी रक्षकाच्या मागे पकडलाय झेल आणि हा पहिला विकेट मिळतोय इथे मात्र कासगाव संघाला. जबरदस्त धून आपण ऐकतात. शंभूराजे छावा छत्रपती संभाजी महाराज. खर तर ही वेशभूषा तुम्ही पाहिला, ते संगीत पाहिलं.
आणि शंभूराजे म्हटलं तर खरं तर मित्रांनो आपल्यात फितुरी मुलं संगमेश्वर या ठिकाणी शंभूराजांना पकडलं गेलं. ही सारा इतिहास नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु इथे गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. करण लहानेनं पहिलं षटक फेकलं, 1 धाव फक्त खर्च केली आणि त्यानंतर राज लहाने आलं. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत गोलंदाजी करत असताना केलवने टीमच्या बॅट्समनना जखडून ठेवलंय, अक्षरशः बांधून ठेवलंय असं म्हणावं लागेल. या खेळपट्टीवर काय मारा, काय भेदक तिखट मारा होत असताना मैदानाच्या आतमध्ये हाही विस टायमिंग प्रॉपर टायमिंग होत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. आणि अजून एक फलंदाज होतो जेलबाद, अमर सोबत असणारा फलंदाज अजय घरात. बॅक टू द आउट. मध्ये आज GI11 कासगाव बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणावरून आलेला हा संघ आणि या डी ग्रुप मध्ये सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना कमालीची गोलंदाजी करतोय हरेश पाटील. 3 चेंडू डॉट. त्यानंतर अमर पाटील नवीन बॅट्समन. पुन्हा एकदा हरेश ऑन स्ट्राइक. षटक इंजुर्ड झालेला खेळाडू जो ओपनर बॅट्समन पुन्हा एकदा जखमी वाघासारखा आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे बॉलला लॉफ्ट केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, उलट दिशेनं कॅच आहे, जज करू शकला नाहीये आणि जखमी वाघासारखा ठोकलाय हा खणखणी चौकार.
फौज तो तेरी सारी है पर जंजीर में झगड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. लगा बेहतरीन सिक्सर. आणि तो जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये डरकाली फोडतोय. आडव्या बाटने केलंय पुन्हा एकदा. वाईडिश कॉर्नर क्षेत्राकडे केवळ मिळेल 1 रन आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 2 गडी बाद 12. दुसरं षटक सुरू आहे राज लहाणेच. ऑन स्ट्राईक बॅट्समन अमर पाटील येईल आणि आता मात्र पुढील चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा राज लहाने. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण लहानेने केली. जखडून ठेवले होते फलंदाजांना. आणि आमचे लाडके प्रेक्षक जेवढे साईड स्क्रीन समोर उभे आहेत त्यांना विनंती आहे की थोडस बाजूला तुम्ही उभं राहून आनंद घ्या. आज प्रचंड गर्दी प्रेक्षकांची तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. फटका फसलाय हवेमध्ये आहे. क्षेत्राच्या दूरवरनं आलाय. जज करू शकला नाहीये. कॅच ड्रॉप होते. मिळतील या स्ट्रोक वर 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 या आकड्यावर पाहायला मिळते. पाहुण्यांची उपस्थिती सातत्यानं या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आज नारी शक्ती महिला सौभाग्यवती संगीतताई गायकवाड यांचे देखील या व्यासपीठाच्या दिशेने आगमन. खर तर गृहिणी म्हटलं तर गृहाचं अगदी घराचं रक्षण करणारी स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे पावित्र्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे पावित्र्य हे अहिल्याचं लेणं ज्यांच्या गळ्यामध्ये असणार खरं तर वरदान मंगलसूत्र अर्थात सौभाग्यवती गायकवाड मॅडम यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. संगीता गायकवाड मॅडम यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती टोटल 14. 2 गडी बाद 14. या ओव्हर मध्ये खरं तर 13 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये करण लहाणेच्या अवघ्या एकाच धावेनं पकड मजबूत केली होती. तदनंतर मात्र राज लहाणेच्या षटकामध्ये 13 धावा वसूल करत आता सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे नितीनदादा म्हात्रे यांचा संघ 2 ओव्हर मध्ये 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज हा राजचा बॉल सरळ वाईडिश लॉंग ऑफ कडे. चेंडू वेगानं तेवढ्याच जलद गतीनं पकडलाय. राज भोईर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तर फलंदाज 2 धावा पलून काढतोय हरेश आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 16. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतात ड गटातला अर्थात डी लॉट्स मधला हा पहिला सामना. सह्याद्री सोलर गावदेवी केळवणे विपक्ष GI11 कासगाव बदलापूर ठाणे जिल्ह्यातला हा संघ. आडव्या बॅटनं व्हॉट अ स्ट्रोक. इट्स अ ग्रेट बिग 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 हिट. एकदम कडक सिक्सर. जबरदस्त टोळेबाजी आता सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन हरेश पाटील ऑन फायर. ज्या पद्धतीने आपण पाहिलात की या षटकाराने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर 22 रन्स.
पुन्हा एकदा हा अवे फ्रॉम बॉडी, खरे तर ऑफ स्टंपला बॉल फेकला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 22 धावा, 2 गडी बाद. दुसरा ओव्हर समाप्त. राज भोईर पुन्हा एकदा दूरवरून येतोय. पंचांना पार करून चेंडू फेकेल हरेश भोईर साठी. हाही तडाखे बंद टोला, मनगटी ताकदीचा टोला. टायमिंग झालाय प्रॉपर. चेंडू होईल हवाई सबर. येतो षटकार. सोलर चे ओनर नितीन दादा म्हात्रे आता खूप खुश आहेत, कारण या ठिकाणी जर हरेश पाटीलनं जर अर्धशतक झळकावलं ना प्रणय, तर 10,000 रुपयाचं बक्षीस खरं तर नितीन दादांकडनं दिलं जाईल. टाळ्यांचा प्रचंड आवाज, मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. समर्थ चषकाचा हा आगाज, समर्थ चषकाचं हे दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा राज भोईर दूरवरून येईल. समोर हरेश पाटील. एखाद्या जखमी वाघाला उभं राहण्याची संधी दिली ना की तो स्वतःचं अस्तित्व तयार करतो, त्यानंतर सामर्थ्य निर्माण होतो. ते सामर्थ्य निर्माण केलंय हरेश पाटीलनं. वाघुरू जखमी वाघ लढतोय, ठोकतोय षटकार. जबरदस्त जबरदस्त टोलेबाजी. यानंतरचा सामना असेल आई भवानी साई व एनसेन विन्सी इंटरप्राइजेस SPCC नवीन शेवा, म्हणजे साई आणि नवीन शेवा. साई ब आणि नवीन शेवा या दोन टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. काही जबरदस्त टोलेबाजी. राजेंद्र सर, आपण पाहिलं ना, या हरेश पाटीलनं ज्यावेळी इंजुरी झाल्यानंतर मैदानाच्या थोडासा बाहेर गेला, आराम केला, विश्रांती घेतली, अक्षरशः नाकातून रक्त आला, परंतु घाबरला नाहीये. पुन्हा एकदा विकेट गेल्यानंतर जोमाने आतमध्ये गेला आणि सांगितलं की जरी मी या ठिकाणी रक्ताने रक्तबंबाळ झालो असलो तरी गावासाठी खेळायचंय, आणि तो ठोकतोय षटकार. आपण एक स्वागत समारंभ चालू करूयात. आई आडवा पाटणा केला. हो, चेंडू दंदन 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 करत निघालाय. सीमारेषेच्या जवळ मात्र चेंडू अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं आता एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. 12 बॉल मध्ये 33 धावांवर खेळतोय हरेश पाटील. चेक. याच दरम्यान पापलेटवली वाय फेम चिंतामणी शिवडीकर साहेब इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंद शेठ गावण साहेबांना विनंती असेल, त्याप्रमाणे कचरा शेठ आणि अजित पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चिंतामणी शिवडीकर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. थँक्यू. तत्पूर्वी विनंती करेन सूरजजी म्हात्रे आणि अतुलजी ठाकूर, ग्राम सुधारणा मंडळ बोरखाडचे माजी उपाध्यक्ष आणि BJP नेते अतुलजी ठाकूर तथा विंदणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सूरजजी म्हात्रे साहेबांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. प्रवीण सर. यस. पापलेटवली बाय फेम चिंतामणी शिवडीकर साहेबांचा यथोचित मान सन्मान कचरा सेठ यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक मांग पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर म्हणून सन्मान चिन्ह देऊन चिंतामणी शिवडीकर साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात माजी सरपंच दिघाडी गावचे अमितजी पाटील साहेबांचे पिताश्री अर्थात चांगाजी दामोदर पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमच्या समवेत जोडले गेलेत. मी विनंती करेन आपल्या पुत्रांच्या समवेत हे देखणं आयोजन बघण्याकरता ते आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. समांतर चषक 2026 11व्या पर्वामध्ये
मी त्यांचं शब्द चुमनाने स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आपण मंचकाच्या अगदी समोर यावं. नक्की प्रवीण सर, अमित दादा पाटील यांच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, पुत्र असावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा, या उक्तीप्रमाणे आपल्या सुपुत्राच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आणि कमी वयामध्ये ज्यांना दिगाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी विराजमान करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे आदरणीय सांगाजी पाटील साहेबांचं शुभ स्वागत आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या उरण तालुका ग्रामीण मंडळाच्या चिटणीस माननीय सौभाग्यवती संगीताताई गायकवाड मॅडम आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमस्थळी आपण आलात, आपलं नक्कीच मनापासून हार्दिक स्वागत करेन. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या सर्व अमरनं अर्थात बकासूरनं फेकलाय. फिरकोनचे अर्थात लारा 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा हा तंत्रशुद्ध गोलंदाज, फिरकीचा जादूगर, ऑलराऊंडर क्रिकेटपटू संतोषी यांच्या पवित्र शुभहस्ते संगीता गायकवाड मॅडम यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद मॅडम. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. सध्याच्या घडीला अतिशय बीजेपीचं एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव या संपूर्ण उरणमध्ये गाजतंय ते विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान युवा तरुण सदस्य सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समेत बीजेपी युवा नेते, ग्राम सुधारणा मंडळ मोठे बोरखारचे माजी उपाध्यक्ष अतुलजी ठाकूर तथा नितीनजी जोशी माजी उपसरपंच विंदणे. या दरम्यान राजेशजी खर्डे अर्थात वेसावकर मंडळी, खरं आता कितीही गाणी येऊ द्यात पण वेसावकरांच्या संगीताला तोड नाहीये, म्हणून राजेश खर्डे साहेबांचा यथोचित मान सन्मान. रवींद्र गायकवाड साहेब त्यांच्या सोबत जोडले गेले, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करावाचा आहे. वेसावकर मंडळी, राजेश खर्डे सर साहेब आपण देखील यावं. खरं तर कोणगी तर म्हटली की ती आवाज किंवा ते एखादं हल्दी असोत किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या, कधीही ती गाणी ऐकावीशी वाटतात. दूरदर्शनला अगदी नारळी पौर्णिमेच्या दिवशी ती गाणी ऐकण्याकरता आम्ही सज्ज असायचो. हे वेसावकर मंडळी फेम राजेश खर्डे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच मी विनंती करेन आयोजकांना की आपण आपल्या पवित्र शुभहस्ते अर्थात मुकुंद शिकावत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभहस्ते आपण राजेश खर्डे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. त्यानंतर गीतकार गायक सोमनाथ कोळी साहेब देखील आमच्या सोबत जोडले गेले. मी विनंती केली सोमनाथ कोळी साहेबांना की आपणही समोर यावं आणि आपला यथोचित मान सन्मान स्वीकारावा. यस, सोमनाथ कोळी यांनी आत्ताच जगदीश पाटील यांच्या आवाजातील ध्वनिफीतमध्ये एक गाणं रिलीज झालंय. मुकुंद गावण यांच्या समर्थ चषका करता ते गाणं रिलीज केलंय, म्हणून सोमनाथ कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात. मी आयोजकांना विनंती करेन सोमनाथ कोळी साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. आपण साहेब पुढे यावं. सोमनाथ कोळी साहेब आपण यावं. येस, त्याला थोडस जागा द्यावी. सोमनाथ कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सोमनाथ कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान. लगातार 5 वर्ष खरं तर सोमनाथ कोळी साहेब हे समर्थ चषका करता गाणी लिहून देत असतात. एवढं प्रेम मुकुंद गावण आणि त्यांच्या मित्र परिवारावर आहे. कोळी साहेब देखील आमच्या सोबत प्रसिद्ध गायक आमच्या सोबत जोडले गेलेत. मामन कोळी साहेबांना विनंती करेन अगदी त्याच मेहरावात आलेत. कोहली म्हटलं की नक्कीच आम्हाला वेगळी आवड निर्माण होते आणि इट्स अ बिग हिट फेकून वाव, इट्स अ मेगा हिट सिक्सर. दिल चले दिलवाला, अल्ला रे अल्ला तो डेरिंग वाला, दिल चले दिलवाला. जनतेसाठी धावून येतय मुकुंद गावण
थँक्यू वाला. तदनंतर अगदी जो एक कोली बहिरावात असणारे आमचे रामनाथ कोळी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. रामनाथ कोळी साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान होईल. मी विनंती करेन मुकुंदजी गावाने आपल्या पवित्र शुभ हस्ते रामनाथ कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. येस, ओव्हर टू रवींद्र. 50 धावा धावफलकावर लागल्यात. 50 रन्स कंप्लीट, 3 विकेट. प्रेक्षक मित्रांनो, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. पाहुण्यांची प्रचंड उपस्थिती असल्या कारणानं धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु 50 धावा धावफलकावर 3 गडी बाद. ओ अरे बा, बाद न खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि अशा प्रकारे हरेश पाटील खरं तर बाद झाला. 33 या धावसंख्येवर 13 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करत होता. तदनंतर मात्र अमर पाटील आणि पियुष माळी ही जोडी मैदानात खेळते. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. अंतिम षटक, आणि अंतिम षटक घेऊन कोण येणार कासगाव टीमचा हा गोलंदाज, याच्याकडे सर्वांचं लक्ष, कारण हाणामारीचं षटक आहे. केलवणी टीम म्हटलं तर नक्कीच आम्हाला आठवण होतं ते आमच्या साथी समालोचक खरं तर चेतन स्वामी यांच्या गावचा हा संघ. चेतन स्वामी काही क्षणातच त्यांचंही इथे आगमन होईल. आणि आज गुढीपाडवा म्हटलं तर 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त, आणि या गुढीपाडव्याची जी बैठक असते ना प्रणय, ती कोणी मिस करत नाहीये. जय जय रघुवीर समर्थ, मना सज्जना भक्ती पंथाची जावे, तरी श्रीहारी पावी देते सवावे. खरं तर मुकुंदजी गावण साहेब यांनी जे समर्थ चषक नावानं जे चषक ठेवलंय, त्यांचं मी सर्वप्रथम खरं तर मनापासून आभार मानेन. नानासाहेब धर्माधिकारी अप्पासाहेब यांनी खरं तर बराच जनतेला चांगले चांगले मोलाचे संदेश आणि उपदेश देणारी व्यक्तिमत्व आज समर्थ चषकाच्या माध्यमातून त्यांची आठवण झाली आहे. लास्ट ओव्हर बाकी आहे आणि लास्ट ओव्हर घेऊन येतोय तो गोलंदाज हर्षद राऊत. 17 वर्षाचा हा खेळाडू आहे. अंडर 17, अनुभव कमी आहे, परंतु त्याची गोलंदाजी कशी राहील या मैदानावर, या रायगड नगरीमध्ये ते पाहावं लागेल. ठाणे जिल्ह्यातला बदलापूर या ठिकाणावरून कासगाव टीम गोलंदाजीसाठी आलं. व्हॉट अ स्ट्रोक, डान्सिंग डाऊन द विकेट. हो हो, लवली स्ट्रोक. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन. त्यांच्या बँक खात्यात डेबिट अर्थातच ज्या पद्धतीने डेबिटद्वारे खालील प्रमाणे अनुदान वितरित करणारे नितीन दादा म्हात्रे, छतावरील सौर ऊर्जाद्वारे दरमहा वीज निर्मिती करणारे नितीन दादा म्हात्रे यांचा संघ इथे मात्र लास्ट ओव्हर खेळत असताना मिस होतोय गोलंदाज. ज्या पद्धतीनं हर्षद राऊतचा हा बॉल पियुष खेळत असताना वाईट साठी रिव्ह्यू घेतला. या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अर्थातच मी म्हणेन थोडीशी आशाभूत नजरेनं पाहणी केली गेली आहे या चेंडूकडे, आणि बॅट्समननं रिव्ह्यू घेतला शेवटच्या क्षणाला. एक रिव्ह्यू आहे, ऑन द लाईन आहे, अगदी बरोबर लाईनच्या वरून गेला, त्यामुळे हा चेंडू अगदी डॉट आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. हर्षद राऊत ज्याचा तिसरा बॉल पियुष मालीसाठी ऑन स्ट्राइक. लास्ट ओव्हर आणि शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या अंडर 17च्या गोलंदाज हर्षदचा बॉल, स्टेट ड्राईव्ह, हो हो, कॅच ड्रॉप. धाव धाव धाव, पुन्हा माघारी परतलाय. स्ट्राइक तर रोटेट झाली आहे. स्ट्राइक हवी होती हर्षदला, पियुष मालीला माफी असावी आणि ती मिळाली स्ट्राइक. बॅट्समन रन आउट.
जयकार, नक्कीच जय जयकार होतोय समर्थ चषकाचा. आज आपण बोलबाला पाहायला मिळतोय या क्रीडांगणावर. अप्रतिम स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा पहिला सामना करत डी लॉट्स मधला, जिथे अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या फेरीतला. आई चेंडू स्ट्रेट खेळण्यात. ओ लवली बॉलिंग, हर्षद राऊत करतोय कमबॅक. वय वर्ष 17, कमी अनुभव आहे आणि त्यानंतर मात्र वय देखील तेवढंच कमी असणारा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा स्लॉग ओव्हर म्हटलं ना तर प्रणय जबाबदारीचं षटक असतं. स्लॉग ओव्हर शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतो. प्रत्येक फलंदाज एका बॉलवर तुटून पडत असतो. शेवटचे 2 बॉल. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगकडे 30 यार्ड सर्कल मध्ये दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो 2 धावाही पूर्ण, तिसरी घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानावर? चेंडू सीमा रेषेकडे जातो, पारही झालाय आणि आता केलवणेकर नाचतायत कारण धावा आले तब्बल 6. एखाद्या एम्प्लॉईजला दिवाळीमध्ये जसा बोनस मिळाला खुश होतो ना, तसे केलवणेकर खुश झाले त्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर. ऑफर मिळाली 6 धावांची बोनस स्वरूपात आणि 61 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 61 रन्स. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. आज आमचे राजेंद्र भगत साहेब आमच्या समवेत. खरं तर समर्थ चषकामध्ये सातत्यानं त्यांचंही योगदान आहे. एक चांगले युवा कार्यकर्ते आणि त्यानंतर चांगले समालोचक निवेदक. लास्ट बॉल, विकेट किपरच्या वरून चेंडू नॉन स्टॉप थर्ड मॅन एरियाकडे आणि बॉलर रागावलाय हर्षद राऊत. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. यस, याच दरम्यान आमच्या समवेत सूरजजी म्हात्रे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विंधने गावचे सुपुत्र जोडले गेलेत. सूरज म्हात्रे साहेब आपण समोर यावं मी विनंती करेन. सूरज म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. विंधने गावचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सूरज म्हात्रे साहेब. खरं तर या स्पर्धेवरचं प्रेम आहे. मुकुंदजी गावान, अमितजी पाटील, सागर पाटील यांच्यावरचं प्रेम आणि या स्पर्धेकरता 11व्या पर्वात ते दाखल झालेत. समर्थ चषक 2026 मध्ये त्यांचं भव्य दिवस स्वागत होईल. मी विनंती करणार आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते, धनंजय पाटील यांना विनंती असेल, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा स्वागत केलं जाईल. धन्यवाद सर. तदनंतर पंचायत समितीचे सरचिटणीस जासे विभागाचे अतुलजी ठाकूर साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. मी अतुल ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण देखील समोर यावं, या मंचकाच्या अगदी समोर यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पंचायत समितीचे सरचिटणीस जासे विभागातील अतुलजी ठाकूर साहेब आमच्या सोबत जोडले गेले. मी त्यांना विनंती करेन आपला मान सन्मान स्वीकारावा. मी विनंती करेन मुकुंदजी गावान आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला, अर्थात अमितजी पाटील असतील, त्यांना विनंती असेल आपण आपले पवित्र शुभ हस्ते अतुल ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर नितीन जोशी, युवा उद्योजक टाकीगावचे, विनंती असेल नितीन जोशी साहेब आपण देखील समोर यावं. चेंडू आणि केरवणे संघाचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडासा बाउंड्रीच्या बाहेर या. साई संघ आणि नवीन सेवा संघाचा संगणक यायचा आहे. नितीन जोशी, युवा उद्योजक टाकीगावचे, यांना विनंती करेन आपण लगेच त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर समीर पाटील साहेब,
टाकेगावचे उद्योजक यांनाही विनंती असेल, युवा उद्योजक समीर पाटील साहेब आपणही पुढे यावं. आम्हाला लगेच तुमचं यथोचित सन्मान करायचा आहे, कारण सामना अगदी चुरशीचा आहे. आम्हालाही थोडं थांबावं लागतं. प्रेक्षक माय बापा, लाईव्ह वाले, आम्ही अगोदरच माफी मागतोय. समीरजी पाटील साहेब झाल्यानंतर संतोषजी म्हात्रे साहेब पालेगावचे यांना विनंती असेल आपणही पुढे यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. परंतु पाहुण्याची बांधियालीच एवढी आहे की आम्ही काही करू शकत नाही आहे. संतोष म्हात्रे साहेब आपणही पुढे यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर लोकमतचे पत्रकार चंद्रकांत जंके साहेब आपणही पुढे यावं. चंद्रकांतजी जंके साहेबांना विनंती करेन. लोकमतचे पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ, अर्थात खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांना प्रसिद्धी, सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी गावण साहेब फिरकोणगावचे यांनाही विनंती असेल आपणही पुढे यावं. आपणही आपला यथोचित मान सन्मान स्वीकारावा. प्रेक्षकांची जेवढी गर्दी आहे त्याहीपेक्षा दुप्पट गर्दी सध्या तरी व्यासपीठावर बघायला मिळते. चंद्रकांतजी गावण साहेब माजी उपसरपंच फिरकोण यांनाही विनंती असेल आपणही समोर यावं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे चंद्रकांतजी जंके साहेब आपण कुठे असाल तर आपणही पुढे यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा. चंद्रकांतजी जंके साहेब आपणही पुढे यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथं स्वागत बघायला मिळेल. माजी उपसरपंच माऊली अर्थात यानं चंद्रकांतजी गावण साहेबांचा सन्मान. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे चंद्रकांतजी जंके साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार, त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचा आभार. या व्यासपीठावर आपण इथं आलात आणि खरंच या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू प्रवीण ठाकूर सर. खऱ्या अर्थानं आपण पहिलं सत्र ऐकलं. रिवाळजी म्हात्रे यांच्या आवाजामध्ये केळवणे विपक्ष कासगाव चालू असणारा सामना निर्धारित 5 षटकामध्ये केळवणे संघाने धावसंख्या उभारल्या 65. 66 धाबांचे एक मोठं आव्हान समोर आहे कासगाव संघासमोर. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. करण आणि राज, करण लहाणे आणि राज लहाणे अशी ही जोडगोडी आली. 66 धाबांचं एक मोठं असं आव्हान आहे. हरेश पाटील याची तुफानी खेळी. एक वाघ जखमी झाल्यानंतर वाघ मैदानामध्ये आला आणि मुद्दा वाघासारखा या सामन्यामध्ये एकाकी ज्यानं झुंज दिली आणि अशक्यला शक्य करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये ज्यानं केलाय. नितीनजी म्हात्रे अर्थात सह्याद्री सोलर, या सोलरचे सर्वेसर्वा या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा हा संघ आहे. मनपूर्वक त्यांचंही या स्पर्धेला खूप भलं मोठं सहकार्य लाभलंय असे नितीनजी म्हात्रे. हरेश पाटीलचा पहिला चेंडू होता. हरेशचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीम आणि इथं मात्र महेश गावण आमचे आयोजक यानं हा ऐबा कॅच पकडलाय. षटकार. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक फिरकोन गावाला. या दरम्यान अक्कब अपलेट वाली फेम शिवडीकर साहेब इथे उपस्थित आहेत. प्रेक्षक मायबापाला विनंती करेन की आपण खरं तर या टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचं आहे, कारण ते आपल्या सुमधुर आवाजामध्ये हे गीत सादर करतील. बॅक टू बॅक दुसरा हल्ला झालाय. इट्स अ बिग हिट. षटकार. या चेंडूवर पाहायला मिळाले फलंदाज करण शिवडीकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या आवाजामध्ये ते गाणं ऐकण्याकरता प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघतायत. कॅमेरा समोर जर कोणी उभं राहू नका विनंती आहे. लाईव्ह प्रेक्षक पाहतायत त्यांचा आता आवाज. पापळवाडी फेम चिंतामणी शिवडीकर. लगातारचा तीसरा हवाई हल्ला झाला आणि उत्तर दिलं गेलंय ईट का जवाब पत्थर से.
यस, चिंतामणी शिवडेकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सुमधुर आवाजामध्ये इथं उपस्थित प्रेक्षकांना नक्कीच खुश करायचं आहे. अमितजी पाटील मोरावे त्यांचा अंदाज आणि अंदाजाला जागताना लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. माथ्यान आंबारा आंबरवतांनी त्यावयेनी घातली सायलीची, त्यावयेनी घातली सायलीची, त्यावयेनी घातली सायलीची. कपाली बुंदी नकाने नतनी, मोत्याची कुडी तुझे कानामंदी, मोत्याची कुडी तुझे कानामंद. माझे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील का याची नवरी, याचे मनान भरलीस कवरी. चांदीची जोडवी मासोली वाणी, कुलकुलतान झांजर पायामंदी, कुलकुलतान झांजर पायामंदी, कुलकुलतान झांजर पायामंदी. उष्टाचे सँडल जोरीला चप्पल, हानीन तुला मी बाटाची, हानीन तुला मी बाटाची. माझे मनान भरली कवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, याचे मनान भरलीस कवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. धन्यवाद धन्यवाद. समर्थ चषक धन्यवाद. आज इकडे मला बोलवल्याबद्दल काका चिंतामणी शिवडीकर आणि मी राजेश करडे, सोमनाथ कोहली आणि बालूशेठ कोहली. आपण आपल्याला एक सांगू इच्छितो की आजची जी क्रिकेट स्पर्धा फक्त स्पर्धा नाही, ही महास्पर्धा आहे. कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंदजी आणि सर्व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी, त्यांचे मनापासून आभार. कारण एवढा मोठा सोहळा हा फक्त सोहळा नाही राहिला, आता हा महासोहळा झाला. पिरकून या इथे प्रथमच एवढा भव्य दिव्य क्रिकेट सामने आज आपण आयोजित केले आणि लोकांना आज लोकांच्यात भरून आलं की एवढ्या बाईक्स, एवढी गाडी आणि एवढं आवाढव्य स्टेज आणि आवाढव्य लोक आणि सगळं महत्वाचं इकडे 4 व्हीलर आहे आपल्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून. आणि प्रत्येक एक खेळाडूला फायनलमध्ये पोहोचतील त्याला प्रत्येकाला एक गाडी, म्हणजे ही मेजवानी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रथमच कोणी संस्थेने दिली. मी खरोखर आभारी आहे समर्थ क्रिकेट असोसिएशन चषकचे की आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपले चांगले मनोगत. कचरा झाला सागराचा, कचरा या गाण्यामध्ये आम्ही शूटिंगला घेतलेला आयोजक असा बोला. हॅलो, समर्थ चषकाचे आयोजक श्री मुकुंद शेठ यांनी आम्हाला इथे बोलवलं, सत्कार केला, सन्मान केला. त्याबद्दल मी शतशः त्यांचा आभारी आहे. आणि हे ऋण मला फेडता येणार नाहीत. आणि हे जेव्हा आमंत्रण द्यायला आले होते दिवाळीला, तेव्हा एक गाणं जे लिहिलं मी, पण जगदीश पाटीलने गायलं. आणि के ग्रुप सुखदेव कोळी यांनी ते प्रोड्यूस केलं. त्यामध्ये ते गाण्याचं नाव आहे कचरा झायलाय सागराचा.
ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की हल्ली जिथे जिथेच लोक कचरा टाकतात तर त्या कचऱ्यासाठी ते गाणं लिहिलं मी. कारण त्या गाण्याची महती अशी आहे की 11 डिसेंबरला माझी अँजिओप्लास्टी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं गायचं नाही. तर त्यामुळे आता गाणी लिहितो, म्हणजे गातो नाही असं नाही, पण फार कमी. या 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 बेना परा सगळे या बघाला कचरा झायलाय सागराचा. यो कचरा तूनी केला का मीनी केला पण तरास सगळ्यांना. या 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 बेना परा सगळे या बघाला कचरा झायलाय सागराचा. यो कचरा तूनी केला का मीनी केला पण तरास सगळ्यांना. अरे उघड्यावर बसतान शिला त्यावर बसतान माशा आमन देतान रोग राहील. सॉरी. छान असं गाणं. आता आपले बंधू एक गाणं घेतील. हॅलो 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 आवाज. हॅलो 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 जोर. मंडळी, आम्ही इथे थोडी हास्य विनोदी कॉमेडी करणार आहोत. कॉमेडी करणार आहोत. तर हा आमचा रंग्या आणि हा आमचा नाग्या. हा, आज आम्ही इथे भेटलो, आपल्या इथं समर्थ चषक आहे तिथे भेटलो. मला माहिती होतं तरी पण मी त्याला मुद्दाम विचारतोय. ते बघा कसं आता. अरे रंग्या अरे तू काय चाललास? अरे तुला माहित नाही? अरे समर्थ चषक आपले पिरकोन गावचे मुकुंद भाई आहेत ना. अच्छा. हा, त्यांनी समर्थ चषक भरवलाय. काय बोलतोय? कवरी बक्षीस माहितीये का? कवऱ्या स्कूटी, कवऱ्या गाड्या, कवरी बक्षीस ठेवली त्यांनी. काय बोलतोस? क्रिकेट बनले. क्रिकेट मध्ये अरे मी तुला क्रिकेट विषयी आठवण सांगते पूर्वीची. ते ना तुला. अरे तो कोण? कपिल देव आणि तो गावस्कर चिन्नीचे ना. तर तुला माहिती आहे मी एकदा मुंबईला गेलतो. वानर वेडेन नाही, वानखेडेन. हा त्यानूच. अरे त्यान काय गेलो तिकीट काढलं, मला वाटलं काय नाटक असेल. असं काय मला माहिती नव्हतं ना त्यावेळेला डोकलीच्या टाइमला. मी गेलो त्यान तिकीट काढून आतमध्ये बघतोय तो मोठा गोल मैदान. गोल मोठं मैदान ना. 11 तीन काठ्या ना. मधून 2 बापा ये 2 लाकडाच्या गोल्या घेऊन. आणि बाकीचा 11 तक्र नाही कायचा टोपी घालून ते काठ्याच्या मंगारी राखायला वाटतं ना. अरे काय झालं ना, एक माणूस आला ना ऐसा लबऱ्याचा गोला घासायला लागला आणि पटकन उडवला. दुसऱ्या माणसानी जोर असे मारला. वर गेलो कसं आहे बोलायचं फोर. अरे तू सांग तेवढे उचावा गेलेला तो कैसा फोडायचा. एकदा काय झालं तू ऐसा टुनुक बॉल उडत माझ्या जवळ आला. तुझ्या जवळ आला. सगळे लोक बोलायला लागले गोलची. फोर. मग काय केलं सर? उचलली लादीने टाकली बोलावं. मग फुटला काय? फुटला डोका आहे का माणसाचा. ते औषधी जाय ना बाबा तिथं. आयशा मॅची भरताना मुकुंद साहेबचं तिथं गेलेलं बरं ना. तुमचं एक कलाकार आलं. कलाकार आलं गौरी मोठा कलाकार आलं. काय बोलतोस? मोठं कलाकार. अरे ते काय कलाकार आहेत? कलाकार मी सुद्धा आहे. तू कसा काय? अरे मी ऐसा कलाकार आहे. मी जर नवठाक घेतली की माझ्या अंगणी आयशा कला येवायला सुरुवात होतं. ना मिनी जर पावशर घेतली की मी कला दाखवायला सुरुवात करते ही आयशा. आणि जर मिनी अख्खी बाटली घेतली की पूर्ण कलाकार होऊन मी कटाराला बोलतोय. अरे आग लागू तुझे कलेला. चल आपण मॅच बघायला. चल मॅच बघायला जाऊया. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला इथं थोडीशी विनोदी मालिका सादर करायला म्हणजे चान्स दिला त्याबद्दल मुकुंद गावण साहेबांचा आणि त्यांच्या सर्व मंडळीचे आभार. येस. हॅलो. चला पहिली
विनंती असेल नेक्स्ट सामना कोपरळी विपक्ष धाकटुजी. ओके धावसंख्या धावपटलावर 28. आता विजय सध्या 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 38. कोपरळी विपक्ष धाकटुजी दोन्ही संघाच्या संघाकडे या जो या स्पर्धेमध्ये तिसरा सामना होता, मात्र तो सामना दुसरा खेळला जाईल. तर दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती करून आपण या 18 चेंडू 38 धावांचं समीकरण. पियुष माळी हा नवीन गोलंदाज आणि केरवण संघ म्हटलं की आम्हाला आमचे समालोचक मित्र चेतन स्वामी सर असतील, अर्णवजी ठाकूर सर असतील, यांचं नक्कीच आम्ही कौतुक करतो, कारण एक गुणवान समालोचक या गावातील. आई चेंडू सुरेख होता. यष्टीला चेंडू पकडता आला नाही. 1 धाव मिळेल. पंचांचा 22चा इशारा येतोय. एका धावसंख्येवर संघ पोहोचतो 29 या आकड्यावर. परीक्षक शिंदे वशणी गावचे हे जे समालोचक ज्यांचंही आगमन झाले मनपूर्वक त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आणि आई एकविरा इव्हेंट 50,000चा टप्पा गाठण्यासाठी अवघे 5 सबस्क्राईब ची गरज आहे. नक्की लवकरात लवकर या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक उत्तम वाहिनी. हा फटका पासलाय. कदाचित सफलता मिळेल का, मात्र हा झेल पकडू शकला नाही अजय. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतो 31 वर. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये केरळ संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता फक्त 1 धाव आणि हरेश हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला होता, मैदानाच्या बाहेर गेला. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जे तुफान जे वादळ मैदानाच्या आतमध्ये हरेशने उठवलं ते अतिशय जबरदस्त या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. समीकरण बदललं. 16 चेंडू आणि 35 धावा. 16 चेंडू 35 समीकरण असताना बॅटची इन्साळेज आणखी एक सबट मोकळ्या क्षणी मिळाली टीम केरवणेला आणि आणखी एक आदरा मिळाला बदलापूर मिळाले हा कासगाव टीमला. थँक्यू. टाळ्यांचा गजर करा. एकविरा इव्हेंट या वाहिनीसाठी 50,000चा टप्पा या वाहिनीनं गाठलाय. सबस्क्राईब 50,000 आणि 7 सुंदर वाहिनी आणि उत्तम क्लॅरिटी. संजयजी शेळके यांनी अल्प कालावधीमध्ये यशाची अनेक शिखरं खऱ्या अर्थानं गाठणारी ही वाहिनी आहे. धावसंख्या धावपटलावर 31. सह्याद्री सोलरचे पुरस्कर्ते नितीनजी म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं बक्षीस. पब्लिकला विनंती आज जाऊ नका. तत्पूर्वी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती यांच्या वतीनं निर्णयजी पाटील यांच्या वतीनं केरवण संघ जर जिंकला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. केरवण संघासाठी अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावपट्टावर 31. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 15 चेंडू. नितीनजी म्हात्रे सह्याद्री सोलरचे मालक आहेत आणि या स्पर्धेमधील तेही आयोजक. गोलंदाज सज्ज होतोय. पियुष माळीचा हा चेंडू अतिशय यॉर्कर चेंडू होता. अतिशय वेगामध्ये कावू कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला होता. एकच धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचलाय 32 या आकड्यावर. अजूनही 34 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. करो अथवा मरो अशी परिस्थिती. कासगाव बदलापूरवरनं हा संघ आला. त्या लौकिकाला एवढ्या लांबून आलेल्या संघाला आपलं लौकिक आणि आपले कर्तृत्व या सामन्यामध्ये आपल्या अस्तित्व टिकवायचं असेल तर दाखवावं लागेल. मात्र कौतुक करावं लागेल केरळ टीमचं. जी वापसी या सामन्यामध्ये या संघाने केले ते अतिशय जबरदस्त. मालिंगा ऍक्शन प्रमाणे हा चेंडू पियुषचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कदाचित फलंदाज बाद झाला असता. तसं झालं नाही. पंचांचा आला स्वेअरचा इशारा. 1-22. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 34 या आकड्यावर. 3-34. अजूनही 14 चेंडू आणि 32 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचं चालू आहे. या समर्थ ट्रॉफीमध्ये समर्थ ट्रॉफीचा बोलबाला आपण जर पाहिला तर पाहुण्यांची मांदी आली. अनेक प्रकारचे पाहुणे या स्पर्धेमध्ये लाभलेत. त्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं. हा चेंडू अतिशय वेगामध्ये होता. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या धावपट्टावर स्थगित राहिली. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खऱ्या अर्थानं क्षेत्र कुठलेही असू द्या, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने खेळता, संघर्ष दाखवता, आजचा संघर्ष हा उद्याचा सामर्थ्य मिळवत असतं. ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक प्रयत्न पाहिजे. तत्पूर्वी सन्माननीय प्रसादजी पाटील साहेब, सन्माननीय अजितजी पाटील साहेब या मान्यवरांचं शुभ आगमन झालं. ग्रामपंचायत वेशमीचे विद्यमान सरपंच
अजितजी पाटील साहेब यावेळी झाले काय फलंदाज आणखी एक बाद होणार. कासगाव टीमचा आणखी एक सफलता मिळवली. सह्याद्री सोलर केवळ टीमला आणि आणखी एक आदरा मिळालाय कासगाव या टीमला. केले त्यांचंही मनपूर्वक आभार. याच दरम्यान वेश्वी गावचे सरपंच अजित पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे माजी सरपंच विलासजी पाटील देखील हे देखील या कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेत. गंपू शेडे साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. या तिन्ही सन्माननीय अतिथींना विनंती केली आणि त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराला विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्की सामना अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळाला. कोणीही हार मानायला तयार नाहीत. अशा प्रकारचा हा सामना व्यासपीठावर आपण पाहते. सन्माननीय विलासजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वेशवी आणि भारतीय जनता पार्टीचं एक दमदार नेतृत्व जासई मतदारसंघातील अनेक मंडळी आपण पाहताय. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचं काम करणारे हे सर्व नेतृत्वगण आज सन्माननीय मुकुंदजी गाभण, सन्माननीय अमितदादा पाटील, सन्माननीय सागरजी पाटील, सन्माननीय नितीनजी म्हात्रे आणि संपूर्ण आयोजक कमिटी या कमिटीच्या विनंतीनुसार आज त्यांचं आगमन झालंय. समीकरण राहिले 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिले. संघर्ष करावा लागेल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नसीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ बदलायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ कासगाव टीमला हा सामना जिंकायचा असेल तर करावा लागेल. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केरळ संघ करतोय त्या प्रकारचा खेळ जर राहिला तर सहजरित्या हा सामना केरळ संघ जिंकू शकेल. काय होईल काय होणार याची अपेक्षा आणि उत्सुकता अनेकांना लाभली. संघर्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. डी गटामधला हा पहिला सामना. तत्पूर्वी विनंतीचा पुकार कोपरोली आणि धाकटुजी या दोन्ही संघाच्या संघटनाला. याच दरम्यान कोपरोली विपक्ष धाकटीजुई दोन्ही संघांना विनंती करेन. अनिकेत मोकल थोडा रायगड प्रीमियर लीग मध्ये अडकलाय म्हणून तो सामना नंतर खेळू आपण. थोडं सहकार्य करायचंय. धाकटीजुई विपक्ष कोपरोली. 12 चेंडू 31 समीकरण असताना फलंदाज बॅटमधून निघालाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फलंदाज जितेशच्या बॅटमधून हा षटकार. रॉकस्टार ग्रुपचे सर्वे सर्वा रविभाई भुईर यांच्या वतीनं जर अजय घरातनं झेल पकडला एखादा तर 500 रुपयाचं पारितोषिक. हे आपल्या मित्रांवरती प्रेम असतं अनेकांचं. 11 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज गीतेशने मात्र जितेश टेंबे यानं हा षटकार मारलाय. समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. दिशा भरकटली. पंचांचा सुबेरचा इशाराला एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 42 या आकड्यावर. ठीक आहे 11 चेंडू 24 धावांचं समीकरण असताना फटका फसला असं वाटत असताना नोलॅन्ड मध्ये हा चेंडू पडला. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2चा प्रयत्न केलाय. कदाचित फलंदाज बाद झाला असता पण झालं नाही. 2 धावा या चेंडूवर. समीकरण बदलणार. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामन्याचा आनंद घेताना आमचे चिरनेर गावचे युवा कार्यकर्ते सन्माननीय तेजस्वी ठाकूर यांचंही स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक आम्ही करतोय स्वागत. 10 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं आहे. आतापर्यंत 1696 लोक या सामन्याचा घर बसल्या आनंद घेतो. इतिहास झाले काय. आणखी एक सफलता पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. जितेश ज्या खेळाडूने मारला होता षटकार त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज रोशननं.
सामना अगोदर खेळतोय, बाकी काही नाही. दोन्ही संघाला विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लागलीच आपण यावं. पर्जन्य दादा पुरस्कृत कोपरोली इलेव्हन कोपरोली विपक्ष SS एंटरप्राइजेस धाकटुजी कोपरोली संघाचा कर्णधार इथे येताना दिसतोय, हितेश मात्रे येताना दिसतोय. याच तदनंतर धाकटुजी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण रोहित कुठे असाल तर आपण लागलीच यावं. 9 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं आहे. ओत्याचं 9th यावेळी झालंय कासगाव संघाच्या विरोधात. हा पुलटा चेंडू होता, यावेळी पुन्हा एकदा कार्पेट सण ट्रॅव्हल झाला, अरेस्टनं चेंडू उचललाय, एक धावसंख्या सहजरित्या, पुन्हा एकदा चूक होणार आणि झालंय का इथं मात्र रनिंग बिटवीन मध्ये कमतरता पाहायला मिळाली, लक्ष दिलं नाही आणि आणखी एक सफलता केरळ संघाला मिळाली, आणखी एक हादरा मिळालाय कासगाव या टीमला. मैदान क्रिकेट रसिकांनी भरला, धोंडू काका मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. थँक्यू. नक्की समर्थ ट्रॉफीनं काय कमवलं, लगातार 4 रात्रीमध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येमध्ये गर्दी पाहायला मिळाली. हे यश खऱ्या अर्थानं सर्व आयोजक कमिटीचं आहे. ज्या आयोजक कमिटीने घेतलेली ही मेहनत, ती मेहनत आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असं आम्ही या निमित्तानं नक्की सांगू. समीकरण बदललंय, 8 चेंडू आणि 21 धावा. या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 21 धावा. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका येणं हे खूप महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ ह्या मैदानावर 5 ते 10 हजार प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. तर मात्र 4 रजनीमध्ये घर बसल्या आतापर्यंत 3.5 लाख लोकांना या स्पर्धेचा आनंद घेतलाय. हे यश खऱ्या अर्थानं समर्थ ट्रॉफीचं आणि आई एकविरा इव्हेंटचं. टाळ्यांचा गजर सर्वांनी करा या ट्रॉफीसाठी आणि आपल्या आई एकविरा इव्हेंटसाठी. 8 चेंडू 21 समीकरण असताना बॅटची एज लागली, फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला, चेंडू उचलला, तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या होती ती 5 बाद 46. आता समीकरण असणार 7 चेंडू आणि 20 धावांचं. 7 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं आहे. या चेंडूवर एखाद मोठा फटका येणं हे अतिशय गरजेचं असेल कासगाव टीमला. षटकार किंवा चौकार आला तर शेवटच्या चेंडूवर 14 किंवा 16 धावा राहतील. मात्र हा चेंडू निर्धाव जर केवळ संघानं फेकला तर मात्र नक्की या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतो. काय होणार या चेंडूवरची उत्कंठा या सगळ्यांना नक्की राहिली. 7 चेंडू 20. गोलंदाज सज्ज होतोय रोशन पाटील, समोर फलंदाज संदेश. 7 चेंडू 20 समीकरण असताना गॅप मध्ये केले, कबोच्या दिशेनं चेंडू जाणार, 1 बाउन्स सीमा रशा पार आलाय, एक आत्मविश्वास वाढविणार हा चौकार. गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची, तिरकोण गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची. नक्की सन्माननीय सूरजजी मात्रे, अतुलजी ठाकूर साहेब, नितीनजी जोशी या सर्व मंडळींचा आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय मनपूर्वक आभार. आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेत दिलात. मुकुंदजी गाबन साहेबांच्या वतीनं प्रत्येक मान्यवरांचा आणि प्रेक्षकांचा हात जोडून आभार मानले जातात. ही वैशिष्ट्य राहिले ह्या स्पर्धेचं. आता समीकरण 6 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिले. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही संघादरम्यान. एक संघ पनवेल तालुक्यामधला आणि एक संघ बदलापूर तालुक्यामध्ये मधून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडनं पाहायला मिळत आहेत. अनेक सारी मंडळी प्रेक्षकांमध्ये पाहतायत. त्या सर्व मंडळींचं आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक समर्थ ट्रॉफीच्या वतीनं आम्ही आभार मानतोय. चेक. या दरम्यान SS एंटरप्राइजेस धाकटीजी संघनायक लगेच उपस्थित राहायचा आहे. रोहित घरात आपण कुठे असाल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेक करण्याकरता रेडी राहायचं आहे, प्लीज विनंती आहे. सन्माननीय ग्रामीण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुकेशजी मात्रे साहेब तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष बंधन मात्रे साहेब या मान्यवरांचं ही आगमन होते. मनपूर्वक या साऱ्या मंडळांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. शेवटचा षटक आहे, विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. समोर असणारा फलंदाज हर्षद आणि संदेश. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज ओंकार माळी.
महत्वाचं हे षटक आहे. 6 चेंडू केलवणे गावाकडनं हा ओंकार घेऊन आलाय. अति महत्वाचा सामना आहे. नितीन म्हात्रेंचं टेन्शन वाढलंय. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. हा चेंडू होता कबड्डी तडजण मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव संख्या सहजरित्या पूर्ण होईल. 2चा प्रयत्न केला, थ्रो खराब आला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येला संघ पोहोचतोय 52 या आकड्यावर. आता 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलाय. अतिशय जबरदस्त सामना, ज्या सामन्यांची उत्सुकता आपल्या सर्वांना होती तो हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या पावन अशा भूमीमध्ये अर्थात पांदिवे पिरकोण हे मैदान, ज्या मैदानावर ही स्पर्धा आपण रंगतोय. आजची 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुंबळ उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. शेवटचे 5 चेंडू 14 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. गोलंदाज सज्ज होतोय ओंकार. हा फटका पुन्हा एकदा बसला असं वाटेल. पायाचा प्रयत्न होता दोन्हीकडनं पुन्हा एकदा इथे कदाचित टक्कर झाली असते. क्रिकेटमध्ये दक्षता घ्यायला पाहिजे. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण आणि मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण झाले. काय कदाचित झेल झाला असतं पण तसं झालं नाहीये. झेल गेलाय. 3 धावा धावून काढल्यात. आता 4 चेंडू आणि 11 धावा. कासगाव टीमचं ही कौतुक करावं लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा. आणि मुकुंदजी गावण साहेब, आपण खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकलीत आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी झालात याची ही पोच पावती. आपण घेतलेली ही मेहनत, ती मेहनत खऱ्या अर्थानं यशस्वी पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. केलवणे संघ हृदयाची ठोके वाढलेत प्रेक्षकांची. अनेक सारे प्रेक्षक जर पाहिले केलवणे संघासाठी जे काही प्रेक्षक आले असतील त्या प्रेक्षकांना टाळ्यांचं गजर करा आपल्या टीमसाठी. आम्हाला समजेल केलवणेकर किती संख्येने आलेत. बघा टाळ्यांचा गजर. 2115 लोक या स्पर्धेचा घर बसले आनंद घेत आहेत. हे यश या स्पर्धेचं राहिलंय. 4 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू ओंकारचा. हा चेंडू मारलाय. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये कासगाव टीम कडनं. ही साजबाज आणि ताजी धाव मिळाली. स्ट्राईक चेंज आणि मग मोठा असूड ओढला गेलाय. 3 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग नाहीये, सुपर ओव्हर. प्रेक्षक बघा, तुफान गर्दी. हा कॅमेरा मारला लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांकडे. जिथे बसा तिथे प्रेक्षक. मुंगीलाही यायला जागा नाही आहे अशी प्रेक्षकांची संख्या. मुकुंदजी गावण साहेब, अमित दादा, सागर दादा आणि संपूर्ण आयोजक, आपण काय कमवलं तर हे यश आपण या स्पर्धेच्या निमित्ताने कमवलंय. येणारे 3 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार, केलवणे की कासगाव? कासगाव की केलवणा हा प्रश्न पडला या सामन्यामध्ये. कोण जिंकेल, पनवेल तालुका की बदलापूर तालुका? कुठला संघ जिंकेल? येणारे 3 चेंडू 7 धावांचं समीकरण. ओंकार, ओंकार की जय जयकार. सुरेख चेंडू फेकला असं वाटत असताना दिशा भरकटली आणि क्वालिफाईड पंच नंदकुमारजी पाटील यांचा सुबाहेरचा इशारा आलाय. सुबाहेरचा इशारा पंचांकडनं आलाय. क्वालिफाईड पंच कडवे गावचे नंदकुमारजी पाटील. 3 चेंडू 7 धाबांचं समीकरण असताना पंच वाईटच ना. हा वाईट चेंडू. आता समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. अतिशय सुंदर हा सामना. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय की हरेश पाटील हा खेळाडू जो किरण पवार या नावानं प्रसिद्ध आहे आणि रन मशीन ऑफ केलवणे बायकरमॅन ज्यानं झुंज दिली, दुखापतग्रस्त झाला मात्र आपल्या संघाची गरज त्यानं ओळखली. नितीन म्हात्रेने टाकले चौकांची आतषबाजी केली आणि आपल्या संघाला 65 धाबांचा टप्पा त्याने गाठून दिलाय आणि मात्र आता हा सामना येऊन ठेवलाय. 3 चेंडू 6 धावा. काय होणार? ओंकार कीची जय जयकार होणार की फलंदाज संदेश जाईल कासगाव बदलापूर टीमसाठी. 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू ओंकारचा. 3 चेंडू 6 धावा. फटका बसलाय स्वतः पॉलिथ्रू मध्ये. ओंकार की जय जयकार. आणि मोठ्या क्षणी मात्र गुढी पडण्याचा हा बोनस मिळालाय. टीम केलवण्याला 1 सफलता मिळाली केलवण्याला आणि कासगाव टीमला मिळाला हादरा.
पाहिजे. सुपर सामना आहे. अफलातून तासगाव की केलवणे, केलवणे की तासगाव. टिक 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 वाजू लागली आहे, वाजू लागली आहे. डोक्यात नव्हे हृदयात वाजू लागली आहे. ज्याला बीपीचा त्रास आहे ना त्यांनी हा सामना 2 मिनिटं थांबवा. त्यांनी डोळे बंद करा. एवढंच नक्की सांगेन. कोणीही जिंकू द्या, क्रिकेटच जिंकेल. स्क्रीनवर आपण पाहता डीजे मॅरीला 2 चेंडू 6 धावा. ओमकार की जय जयकार. भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं, आटले पंख जरी माझे उडे नव्यानं मी, मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. हे दाखवतो मैदानाच्या आतमध्ये ओंकार. पुढचा चेंडू ओंकारचा. नवीन आलेला फलंदाज, हा चेंडू फेकलाय निर्धाव. साहिल खेळत होता, साहिल लहाने. इथे बॅटिंग रिव्ह्यू असेल, थर्ड अंपायर बॅटिंग रिव्ह्यू. सौरभ हा खेळाडू आलाय. 2 चेंडू 6ची आवश्यकता असताना चांगला चेंडू फेकलाय, मात्र बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू कशा प्रकारचा असेल. नवनाथजी ठाकूर खोपटे यांचं इथे आगमन झालं आहे. खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा ज्यानं दाखवलाय. केरळने पब्लिक आपण बाजूला. तिसरे पंच कुठे आहेत? बोलायचं नाहीये आणि हा तिसरे चेंडू पंच योग्य तो निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. आता 1 चेंडू आणि 6 धावा. हे समीकरण. कासगाव संघ आपण बदलापूरहून आलात. या चेंडूचा षटकार आपण मारलात तर आपलं पुढच्या सामन्यामध्ये एंट्री होईल. म्हणजे 33 बाईकचं स्वप्नही कदाचित पूर्ण होईल. राजेंद्र सर, खऱ्या अर्थानं जे बसले प्रेक्षक ते उभे राहिले, जे उभे आहेत ते पायावर, जे बोटांवर आहेत ते नखांवर उभे राहिलेत. आणि सामना तशाच पद्धतीचा आहे. सामना आवडला असेल तर टाळ्याचा गजर गजर आणि गजर झाला पाहिजे. तासगाव की केलवणे, केलवणे की तासगाव. 1 चेंडू 6 धावा. सौरवचं बघा बॅटवर त्यानं चुंबन घेतलं, देवाकडे आशीर्वाद मागलाय. हे देवा माझ्या मदतीला नाही, माझ्या गावाच्या मदतीला धावून ये आणि माझ्या बॅटने एखादा मोठा फटका येऊ दे आणि आमचं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकून राहू दे. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांनी करा. सामना जर आवडला असेल तर टाळ्यांचा गजर सर्वांनी करा. समर्थ ट्रॉफीचं यश कसं आहे याचं उत्तम उदाहरण पाहताय. मुकुंदजी गावण साहेब, अमित दादा, सागर दादा, नितीन दादा, नरेंद्रजी दादा, महेशजी गावण, हरेश बुरे या सर्वांनी ही घेतलेली मेहनत, संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत यशस्वी होते. 1 चेंडू 6 धावा. काय होणार? ओमकार की जय जयकार की सौरभचा जय जयकार? 1 चेंडू 6 धावा झाले काय? एष्टशकन हा चेंडू सोडा. 1 धाव तर आली आणि पंचांचा आलाय स्वरचा इशारा, म्हणजे 2 धावा या चेंडूवर. अजूनही नीतीच्या मनामध्ये काय? 1 चेंडू 6 धावा. एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास दाखवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना संपलेलाच नाहीये. तासगाव की केलवणे, केलवणे की तासगाव. 4 पाहिजे, 3 काढल्यात. वाजू लागली आहे. 1 चेंडू 4 धावा. 3 धावा जर काढल्यात तर सुपर ओव्हर असेल याची नोंद कासगाव आणि केलवणे या दोन्ही टीमने घ्यायचं आहे. प्रेक्षक बघा, मोठ्या संख्येने सामना जो प्रेक्षकांना हवा होता तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सह्याद्री सोलरचे मालक आमचे नितीनजी म्हात्रे यांचं टेन्शन वाढलंय. काय होणार या सामन्यामध्ये? राजेंद्र सर, दोन्ही प्लेयरनी स्ट्राईक सोडायची आहे. एक लक्षात घ्या. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. सर्वांचं टेन्शन वाढलंय. बदलापूरहून आलेला हा कासगाव संघ, त्यांनाही क्रिकेट रसिकांचं मन जिंकल्यात. तर मात्र आपल्या विभागातील केलवणे संघ ज्यानं क्रिकेट रसिकांचं मन जिंकलेत. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये मी एक सांगेन, शून्यातून विश्व निर्माण केलं या केलवणे टीमनं. काय होणार? केलवणे की कासगाव? कासगाव की केलवणे? बदलापूर की पनवेल? 1 चेंडू 4 धावा असताना इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 1 धाव संख्या सहजरित्या पूर्ण. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होतील. अरे मात्र झालंय काय? इथे फलंदाज बाद झालाय. केलवणे संघ या सामन्यामध्ये जिंकतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन.